दादरच्या हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती देण्यात आली। दादर रेल्वे स्टेशनजवळील हनुमान मंदिराला पाडण्याची नोटीस मध्य रेल्वेकडून देण्यात आली होती। दरम्यान मध्य रेल्वेने दिलेल्या नोटीसनंतर विरोधकांनी आक्रमक होत मंदिराच्या पाडकामाला विरोध केला होता। दादरच्या रेल्वे स्टेशनजवळील हनुमान मंदिरावरून चांगलंच राजकारण तापलंय। 80 वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आली होती। मात्र विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आणि भाजप नेत्यांनी रेल्वे प्रशासनाशी केलेल्या चर्चेनंतर अखेर मंदिराच्या पाडकामाला स्थगिती देण्यात आली। दरम्यान शुक्रवारी रेल्वे प्रशासनाकडून मंदिर पाडण्यासाठी देण्यात आलेल्या नोटिशीनंतरच राजकीय वातावरण तापलं होतं। त्यामुळे आज सकाळपासूनच मंदिरात आरतीसाठी राजकीय नेत्यांची गर्दी पाहायला मिळाली। काल ने आज मध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे। आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता, काय एक नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता। आज हे फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे। आता मंदिरचा काय होणार नाही, मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू राहणार आहे। पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी भाजपचं जे नकली हिंदुत्व आहे, जे चुनावी हिंदुत्व आहे, ते एक्सपोज केल्यानंतर आज आपण पाहतोय की रेल्वेनी त्यांची जी नोटीस होती ती स्थगित केलेली आहे। मला वाटतं भाजपच्या काही लोकांनी नेत्यांनी जाऊन तिथे थोडं नाटक केलं आणि ते झाल्यानंतर स्थगिती ही हँडरायटिंगमध्ये आली, म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे। याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो 5:30ला, जो कार्यक्रम अजूनही आमचा चालू राहणार आहे। आम्ही 5:30ला जाऊन हनुमानचं दर्शन घेणार आहे। पण एक म्हणणं नक्की आहे की आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं। माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात। त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून घेऊ। मात्र ज्यावेळी किरीट सोमय्या हनुमान मंदिरात आरती करण्यासाठी दाखल झाले तेव्हा ठाकरे गटानं गोंधळ घातला। किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। बोलने लायक नहीं उद्धव साहब शक्ती प्रदर्शन लोकांनी दाखवली नाही, त्यांची जागा जनतेने शक्तीचं प्रदर्शन केलं ना। आता हे विकारत जिवंत राहण्यासाठी पुन्हा भगवा झेंडा हातात घ्यायचा प्रयत्न करतात। अरे जो आता वडिलांचा नाही होऊ शकला तो जनतेचा काय होणार। आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी इशारा दिला होता की याद राखा, जर ह्या मंदिराला हात लावाल तर, जसं आता संजय राऊत साहेब बोलले की हे मंदिर हनुमानाच्याच आशीर्वादाने जी आपल्याला ताकद मिळाली, आंदोलन करायला लागलं नाही, रस्त्यावर यायला लागलं नाही, फक्त एका व्यक्तीच्या आवाजावर हे मंदिर वाचलेलं आहे। ही आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे। एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी देखील दगा केल्याची टीका किरीट सोमय्यांनी केली। तर मंदिराला हात लावून बघा, शिवसेनेचं कडवट हिंदुत्व दाखवतो असा इशारा संजय राऊतांनी दिला। आम्ही तर राम भक्त आहोत, हे नकली भक्त आहे ज्यांनी मौलाना सज्जाद नुमानीचा बरोबर प्रचार केला। ते जे उलेमा काउन्सिल 10% मुस्लिम आरक्षणाची बात केली, ज्याने आपल्या वडिलांचा दगा केला,
ते उद्धव ठाकरे ज्यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं होतं त्यांना काय अधिकार आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एक कडवट भूमिका घेतली. 80 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, आमचे श्रमिक मजूर हमाल यांनी बांधलेलं, त्याला कसा हात लावता तुम्ही? कारण काय? मंदिराला हात लावता येणार नाही आणि आम्ही हात लावून बघा, मग तुम्हाला शिवसेनेचं हिंदुत्व काय ते आम्ही दाखवतो. रवी राणांनी देखील सकाळी हनुमान मंदिरात जात आरती केली. दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यानंतर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. ज्या 33 महिन्याच्या सरकारमध्ये सेक्युलरपणे तुम्ही काम करून संतांवर साधू संतांवर अत्याचार केला, हनुमान चालीसा वास्तव म्हणून नवनीत राणासारख्या महिला खासदाराला जेलमध्ये टाकला, अनेक ठिकाणी दंगे घडवले, हे उद्धव ठाकरेंनी 33 महिन्याच्या सरकारमध्ये केलेलं आहे. आज हिंदुत्वाचा मोठा चेहरा देवेंद्र फडणवीसांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे. हिंदूंनी चिंता करू नये, प्रत्येक मंदिराचं संरक्षण, मंदिर बांधण्याचं काम करेल. त्यांना हनुमान चालीसा वाचणार म्हणून तुरुंगात नाही गेलेत. प्रत्येक गोष्टीला अतिरेक केला, अतिरेक करून ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री असताना त्यांना बोललं जात होतं आणि त्या कारवायाला, नागरिकांनी तक्रारी केलेल्या कारवायाला त्यांना सामोरं जावं लागलंय. हिंदुत्व म्हणून नव्हे किंवा हनुमान चालीसा वाचणार म्हणून नाही. तुला वाचायची होती, तू जायचं होतं मंदिरात, तुला वाचायची तुझ्या घरात वाचायची होती. हा कुठला आहे? हा सगळा बनाव होता. हनुमान मंदिराला पाडण्याची नोटीस मध्य रेल्वेकडून देण्यात आली होती. दरम्यान राज्यात तापलेल्या राजकारणानंतर अखेर रेल्वे प्रशासनाकडून मंदिर पाडकामाला स्थगिती देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.